तेरे उत्ते मर्दा प्यार तेनू करदा. अबे यार आत्ता विसरलो पुढचं. भाई साहेब आता रेडी होऊन चाललेलो आहे. ही पॅन्ट कोणी दिली ती मित्र? तुम्हाला काय वाटतंय? मतलब मैं क्या ही बताऊं अब लफ्जों में दोस्तों. तो दोस्तों मैं जा रहा हूँ फिलहाल उदगीर को. उदगीर मध्ये एक मित्रासोबत व्हिडिओ बनवायचा आहे. बॅग पण भरली. व्हिडिओ खूप बनवायचेत पण मित्र एकच आहे. कोई सेंस इस बात में बिल्कुल नहीं है. मी हे इन्व्हेलॉप मध्ये काहीतरी घेऊन जाणार होतो पण नंतर आठवलं काय घेऊन जाऊ. त्यापेक्षा म्हणलं नकोच. बॉडी बनायला लागली भाई हळूहळू. सिस्टम पाड देंगे. सिस्टमवरून आठवलं भाई एलविश यादवनी एक सागर ठाकूर नावाचं कोणतरी युट्यूबर आहे. भाई साहेब त्याला इतकं मारलं डायरेक्ट. ते काय करायचं माहिती का ऑनलाईन एलविशला कॉमेंट्स म्हणजे ट्विटरवर डायरेक्ट ट्विट करायचे की एलविश यार आर्मी गवार म्हणजे एलविशचे सबस्क्रायबर वगैरे त्यांना काय कळत नाही. एलविशला पण असंच फेक हिंदू वगैरे असं काय पण ट्विट करायचं उलटे सुलटे. आणि तो एलविश म्हणला गुरगावला म्हणजे गुडगावला त्याच्या गावाला तुला सांगतो समजून. तर तो गेला भाई साहेब. त्याला वाटलं खरं खरंच समजून सांगणार आहे. त्यांनी समजूनच सांगितलं मग. तर जाऊयात आता. पहिल्यांदा ट्युशन एरियामधनं काहीतरी नाश्ता करतो त्याच्यानंतर जाऊयात. एक मेडिकल कॉलेज आहे उदगीरचं. त्याचं नाव माहीत नाही. तिथे गेल्यानंतरच कळलं. तेरे उत्ते मर्दा प्यार तेनू करदा ना जाना हमें. तुम्ही म्हणता हे शर्टवर पॉडकास्ट करणार आहे का? ऑब्विसली ब्रो नॉट. बॅग मध्ये भरलेत मी कपडे. लय भारी भारी भरलेत. जाऊयात तू गेला. ओ भाई साहब गजानन नगर से सीधा ब्लॉगिंग करते करते जा रहा हूँ अभी मैं अष्टविनायक में. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना गणपतीचं दर्शन घेतलं पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. त्याच्या मागं काय लॉजिक आहे थोड्या वेळाने सांगतो. ओ भाई साहब भाई साहब फायनली बसमध्ये बसलेलो. 1 मिनिट बी लागला नाही उदगीरला बस लागायला. आलेच सगळ्या रिकाम्याच आहेत. अजून 2 आहेत. उदगीर बस स्टँडवर आलेलो आहे फायनली. आता जाऊयात त्याच्याकडे. छुपके तुम्ही. बरं झालं मी शर्ट घातला. दुसरा घातला असता इस्त्री. उदगीर बस रिक्षा. तारी बात उदगीर मध्ये झाड वगैरे हिरवं दिसायला लागले. ओ भाई साहब फायनली तर दिसलेला आहे भैया. आईस्क्रीम कोणती खाणार आहे? घे काय पाहिजे. RCC वाले तुला मेसेज करायला. काय मेसेज द्याला? RCC सेट सुरू झाली. काकू आले पैसे. RCC सेट. तर हा BAMS चा विद्यार्थी ह्याच्यासोबत पॉडकास्ट करणार आहे आता आम्ही. हॅलो. लातूरला जाता RCC मध्येच. तर बघूयात कसा राहतोय पॉडकास्ट वगैरे. थोडी हिंट दे की कसा असणार आहे पॉडकास्ट. मोटिवेशनल प्लस जे पोरं BAMS ला आल्यावर MBBS पेक्षा स्वतःला कमी समजायला लागते तर त्यांनी तसं कमी न समजता याच्यातही आपल्याला किती मोठी संधी आहे हे तुम्हाला याच्यातून कळणार आहे. बघूयात अजून काय. अजून तुझे मित्र पण आहे? हो आहेत. बघू कसं राहतंय कॉलेज. पॉसिबल असलं तर कॉलेज. आणि आपण BAMS ला आलो म्हणजे आपण काहीतरी कमी आहे असं न समजता आपली जी इंडियन पॅथी आहे ती पुढे नेण्याची संधी आपल्याला मिळाली आहे हा विचार करणं गरजेचं आहे प्रत्येक BAMS स्टुडंटनं. हो.
BMS विद्यार्थ्यांना मी भेटल्यानंतर प्रत्येक असंच बोलतो मी हा, हा. तुझ्यासारखं BMS काय कमी नाही कमी नाही. MBBS हा पेक्षा. हा हा कारण की आता MBBS ची सगळ्यात मोठी उपलब्धता ही सर्जरी. पण हे विसरून चालणार नाही की सर्जरीचे जे फादर मानले जातात ते आमचे सुश्रुत आहेत. हम्म. आणि जे काही आता मॉडर्न याच्यामध्ये 200-400 वर्षापूर्वी आलेलं सांगतात, त्यांचे रेकॉर्ड सांगतात. आमचे रेकॉर्ड हे 2-3 हजार पूर्वीचे, आणि आयुर्वेदाचा रचयिताच माहीत नाही, तो अनादी आहे. म्हणजे त्याला सुरुवातही नाही आणि अंतही नाही, तो अनादी आहे. तो कोणी रचला हे सुद्धा माहीत नाही, एवढं जुनं आमचं रेकॉर्ड आहे. आणि आताचं मोदी सरकार आहे ते सगळ्या गोष्टी याला सपोर्ट करतं, उलट आयुर्वेदा प्रमोट करा. आपलं कल्चर येते, हिंदू संस्कृती, हे पण याच्यातून आपल्याला जोपासता येतं. चांगलं. हां, सगळा पॉडकास्ट सांगू. जमिनीचे काय भाव आहेत रे इकडे? चौकशी करून ठेव. 100 एकर जमीन घेऊन टाकायची कशाची प्लान टाकायचं की अरे ते आयुर्वेदिकचं करायचं नाही का? हो हो हो, आपल्याला करायचं आहे ना. बरोबर आहे. तू कर मी व्हिडिओज बनवायला येईन. त्याच्यामध्ये पण खूप मोठा स्कोप आहे. हा, तू करून मी व्हिडिओ बनवायला येत राहीन रोज. चालतंय. शॉर्ट ब्लॉग्स. आपली कंपनी आपण ग्रो करू शकतो. हो, भेटूयात आता चालतंय रूम वर याच्या. हो. माझा एक मित्र आहे, त्याच्या घरी 15 लाख रुपयाची तुळस आहे. कशाची अशी असलीच आहे पण मोठी जरा, लय मस्त आहे बाबा. ही पण महारी एखादं लावावं लागते अष्टविनायक मंदिर मध्ये. डोनेट करू. दुसरं काही खायचं नाही, तू बी खायचं. कोणतं इकडे बाहेरच बसू. हवा जरा वार वेळ. जिसके आने से हो गई थी. निजामचं काय सांगत होता? निजाम हे होतं ना, म्हणजे हैदराबाद संस्थानाचा प्रमुख होता ना तो. हा, तिकडं मोठे गावकर सर बी सांगत होते. की म्हणजे ते आधी म्हणजे आपला भारत आहे ना पूर्ण इंग्रजांच्या हाताखाली होता. परंतु काही संस्थान होते, असे 572 संस्थान होते. त्याच्यापैकी सगळ्यात मोठं संस्थान याचं होतं, निजामाचं होतं, हैदराबादचं. त्याच्यामध्ये आपल्या मराठवाड्याचे जे काही 8 जिल्हे येत होते. आज ती नसते तर मग पाकिस्तान ह्याचं नाव. पाकिस्तानमध्ये म्हणजे त्याचं म्हणणं होतं मला मराठवाडा पाकिस्तानला द्यायचा आहे, असं म्हणणं होतं. परंतु मग सरदार पटेलनं पोलीस ऍक्शन करून 17 सप्टेंबर 1948ला आपल्याकडे घेऊन टाकलं हैदराबाद संस्थान. असं बरं झालं घेतला. ते कुठल्या ठिकाण आहे उदगीर मधलं? हे अप्पाराव चौक. ते बी स्वातंत्र्य सैनिकच आहे. हा, ते पण स्वातंत्र्य. काय कसला? मस्त एरिया मध्ये रूम आहे एकदम. मस्त रूम आहे का? गॅलरी पण आहे का? कुठं बनवा व्हिडिओ? तिकडे बनवू आपण वडात झाला.